नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काही रेसिपी अशा आहेत ना की ज्या कधीच जुन्या होत नाही किंवा त्यांची डिमांड कधीच कमी होत नाही. तर अशीच एक रेसिपी आज करून दाखवायची आहे तुम्हाला. तर त्यासाठी आपण इथे पाऊण वाटी मक्याचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थंडीच्या दिवसात हा पदार्थ बनवायचा असेल तुम्हाला तर मक्याचं पीठ वापरायला विसरू नका. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली 1 वाटी मेथी घातली आहे, 1 वाटी किसून घेतलेला, धुवून घेतलेला कच्चा बटाटा घालायचा. सर्व काही एका मोठ्या परातीत घ्यायचं आहे. त्यात ओवा, जिऱ्याची पूड, तीळ, कुटलेलं लसूण, जिरं, हिरव्या मिरचीची चटणी, लाल तिखट, धणे पावडर, हळद, चवीपुरतं मीठ व 1 चमचा लोणच्याची खार घालायची आहे. लोणच्याच्या खारमुळे पदार्थाला छान अशी लोणच्याची चटपटी तशी चव येईल. त्यानंतर तेल घालायचं आणि सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मीडियम सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं लाल तिखट आणि हिरवी मिरचीची चटणी वापरली आहे तर त्या दोघांपैकी तुम्ही एक वापरू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता पीठ 5-1 मिनटं मुरू द्यायचं. त्यानंतर एक छोटा उंडा तोडून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. हवं असल्यास वरून थोडंसं तिळही लावू शकता. तीळ लावून परत एकदा लाटणं त्याच्यावरून फिरवून घ्यायचं म्हणजे तीळ चिकटून बसेल. आता नेहमीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावून लो टू मीडियम गॅसवर आपल्याला खमंग असा मेथी बटाटा पराठा भाजून घ्यायचा आहे. भाजताना सुद्धा एकदम असा खमंग वास पसरेल घरामध्ये आणि तुमची भूकसुद्धा वाढेल. सकाळी सकाळी अशी चविष्ट न्याहारी मिळाली ना तर ती सगळ्यांनाच आवडते. आणि सोबत मल्टीपर्पज चटणी खायला विसरू नका. चटणीची लिंक खाली देत आहे. आजची पौष्टिक नाश्ता रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी इतरांनाही शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. मक्याच्या पिठामुळे पराठ्याला एकदम भारी नवीनच चव मिळते तर ती एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.